तुम्ही जसवंत सिंग गिल यांच्याबद्दल ऐकले नसेल, पण तुम्ही मिशन राणीगंज हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल. तर चला याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सुरुवातीला आपण गिल यांच्या जीवनाविषयी थोडक्यात माहिती घेऊया. गिल यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1939 रोजी भारतामधील पंजाब राज्यात झाला. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण अमृतसर येथील उर्दू शाळेत पूर्ण केले आणि नंतर खालसा कॉलेज स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी BSc खालसा कॉलेज अमृतसरमधून आणि 1965 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धनबाद झारखंड येथून खाण अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर गिल यांनी कोल इंडिया लिमिटेड आणि नंतर चंद थापर अँड ब्रॉस लिमिटेडसाठी काम केले. ते त्यांच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनासाठी आणि खाण सुरक्षेसाठी समर्पण म्हणून ओळखले जात होते. आता आपण मिशन राणीगंज म्हणजे नेमके काय याबद्दल आपण पाहूया. जसवंत सिंग गिल यांनी 1989 मध्ये जमिनीखाली 350 फूट अडकलेल्या 65 खाण कामगारांना वाचवले होते. ही घटना बिहारच्या राणीगंजमध्ये घडली, ज्याला मिशन राणीगंज म्हणूनही ओळखले जाते. राणीगंजच्या 104 फूट खोल खाणीत 232 मजूर काम करत होते. रात्री खाणीत पाणी शिरू लागले तेव्हा कोळसा काढण्याच्या ट्रॉलीच्या मदतीने 161 मजूर बाहेर आले, मात्र 71 मजूर खाली अडकले होते. जसवंत सिंग गिल यांनी खाणीत अडकलेल्या 71 लोकांना बाहेर काढण्यासाठी तयार करण्यात आलेली ही कॅप्सूल. गिल यांनी स्टील कॅप्सूल तयार करून कामगारांना बाहेर काढण्याची योजना आखली. खाणीच्या एका बाजूला 22 इंच व्यासाचे खिंडार तयार करण्यात आले. सुरुवातीला या कॅप्सूल सारख्या रचनेतून माणसाला जमिनीखाली जायचे होते, पण जमिनीखाली कोण जाणार हा प्रश्न होता. अशा परिस्थितीत गिल स्वतः जमिनीखाली जाण्यास तयार झाले. गिल यांनी 6 तासात एक करून 65 लोकांना खाणीतून बाहेर काढले. शेवटच्या माणसाला घेऊन गिल बाहेर आले तेव्हा उरलेल्या 6 जणांना वाचवू शकलो नाही असे म्हणताना त्यांना रडू कोसळले. या शौर्याबद्दल त्यांना कॅप्सूल मॅन म्हणून देखील ओळखले जाते. या त्यांच्या धाडसी कृतीबद्दल भारत सरकारने त्यांना सर्वोत्कृष्ट जीवन बचत पदक, नागरी शौर्य आणि लाईफटाईम अचीवमेंट पुरस्काराने सन्मानित केले. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांचे नाव नोंदवले गेले आहे. शिवाय मजिटा रोडवरील चौकाला अभियंता जसवंत सिंग गिल यांचे नावही देण्यात आले. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना नक्कीच आवडला असेल. तुम्ही याच्याबद्दल या अगोदर ऐकलं असेल तर कॉमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा. आणि असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझे हे चॅनेल न विसरता नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय.